इच्छाशक्ती प्रबळ आहे. तर इच्छाशक्तीमुळे मी लवकर लग्न करू शकतो. तसे त्यातल्या त्यात आम्ही जरा साधे आहोत. मी तर खूपच मी आळशी आहे, मी घाणेरडा नाही आहे. मी रोज आंघोळ करतो. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र असताना तेव्हाही मला कुटुंब जाणवलं आणि आपण पतंगचं एक सेगमेंट केलं होतं, त्यातही धमाल आली होती. म्हणजे पूर्वीचा मामा आता नाही आहे, पण ठीक आहे. पण आता मौका आहे, दस्तूर आहे, तर आपण एक सेगमेंट करूया ज्याचं नाव आहे हू इज मोर लाईकली टू. ओके, म्हणजे कोण हे पहिलं करणार. रेडी आहात? कोण हे पहिलं करणार? ओके. हू इज मोर लाईकली टू. ओके ओके, कोण सर्वात आधी लग्न करेल? हू इज मोर लाईकली टू? मी आय थिंक मी. वयानुसार की जमलं? वयानुसार हा काय क्रायटेरिया नाही. दादा तसं नाही, म्हणजे तू हिच्यापेक्षा मोठा असेल तर झालं म्हणजे का असं बोलताय तुम्ही मला? नाही झालंय माझं वय, पण माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे. तर इच्छाशक्तीमुळे मी लवकर लग्न करू शकतो. श्रीनूला पॉईंट दिला म्हणजे. ओके, कोण रोज शॉपिंग करू शकतो? सॉरी. मी पण ते ऑनलाईन असं जाऊन वगैरे. हा, म्हणजे नॉर्मल. ओके, म्हणजे काहीतरी घ्यायचं पण छोटं मोठं काहीतरी घ्यायचंच आहे. हां, घेऊ शकते म्हणजे असं. ओके, कोण वायफळ गोष्टींवर खर्च करेल? म्हणजे नाही, मी सुद्धा. मला ना एकतर मी मुळात खूप आळशी आहे. खर्च करेल त्याच्यासाठी बाहेर पडावं लागेल, काही गोष्टी शोधायला लागेल. मी थोडासा आळशी आहे. पण आधीचा प्रश्न पण की शॉपिंग हे मी नाही करत फार जास्त, कारण मी थोडासा आळशी आहे. एकदा जर मी चुकून दुकानात गेलो तर मग मी शॉपिंग करतो. चुकून होतात माझ्याकडनं त्या सगळ्या गोष्टी, आणि वायफळ खर्च पण कधीतरी चुकून होतो. पण मी थोडासा ती खूपच गुणी आहे. ओके, हू इज मोर लाईकली टू गेट अरेस्टेड? एखाद्या प्रँकसाठी किंवा असा क्राईमसाठी एवढ्या लेवलला कोण जाऊन करू शकतो ती गोष्ट? वाटत नाही मला दोघांपैकी कोणी. तसे त्यातल्या त्यात आम्ही जरा साधे आहोत. मी तर खूपच म्हणजे, पण क्राईम मला नाही वाटत असं आपल्या सेटवरच कोणी करू शकतो. म्हणजे ते एक मजेशीर टर्म आहे तो एक. पण शशी दादा थोडासा थोडासा नटखट आहे. बरं, आळशी म्हणालास त्याच्यावरूनच एक प्रश्न आहे की कोण 2 दिवस अंघोळ न करता राहू शकतो? मी आळशी आहे, मी घाणेरडा नाही आहे. मी रोज आंघोळ करतो आणि स्वच्छ असतो. मी अजिबात, हिला विचारा, हिच्यावर सीन्स होतात माझं काही तुला त्रास आहे का स्वच्छतेच्या बाबतीत? एवढा विचार करू नको. नाही, थोडक्यात उत्तर लिहा असं होतं. कोण बर्थडेस विसरू शकतं? इम्पॉर्टंट. मी स्वतः. येस, मला बर्थडेज, मला तारखा, मला रस्ते, माझा जरा प्रॉब्लेम. टॅलेंटेड लोकांचे इश्यू सगळे मला नाव पण नाही लक्षात राहत. खूप दिवसांनी वर्षांनी भेटलो असेल तर मला बर्थडे मला रस्ते लक्षात नाही राहत. माझ्या बहिणीचा बर्थडे याच्यामुळे मला लक्षात आहे, कारण माझा 12ला असतो, तिचा 13ला असतो, म्हणून लक्षात आहे. बाकी मला घरच्यांचे बर्थडे पण मला मी काही माणसं ठेवलीत, ती मला फोन करून सांगतात तू ह्याला फोन केलास का, बर्थडे आहे त्याचा आज. ओके ठीक आहे. मग तशा सगळ्या गोष्टी मी माणसं ठेवल्यात या सगळ्यासाठी. क्या बात आहे. कोण फ्लर्ट करेल? म्हणजे असं एक टास्क दिला की बाबा फ्लर्ट करायचं, किंवा नॉर्मली कोण पटकन फ्लर्ट करू शकतं, पण आता जसं आम्ही अभिषेकला ओळखतो मे बी तो नाही करणार. हां, टास्क दिली तर करू शकते. हो. कोण भांडण लावून पळ काढेल? हे मी करू शकतो ॲक्च्युली. केलंयस का? मी केलंय बऱ्याचदा, पण ते लोकांना कळलं नाही की मी केलंय. हे पण स्किल आहे माझ्यामध्ये. बरं, आता इन्सिडेंट सांगितलं असतं ते कळलं असतं लोकांना की हे यांनी केलं होतं. बरं, आता मालिके नाही केलंस ना असं काही? इथे शक्य नाहीये. फसशील. मी फसणार यार, तुम्ही मला नका असं करू. मी ऍक्च्युली काय माहितीये का, मी भांडण नाही लावत. मी असंच ती त्यावेळीची मजा असते. लोकांना त्या गोष्टीत आनंद येतो, मग ते लोकांसाठी मी हे समाजकार्य करत असतो. बाकी माझं तसं काही भांडण लावण्याचा हेतू नसतो.